त्यानंतर काश्मीर देश, तिथे नादमूर्त नावाचा राजा आहे. हा चक्रवर्ती राजा संगीताचा मोठा भोक्ता आहे. रुक्मिणीची कीर्ती त्यांनी ऐकली आहे. तिची ओढ लागलेली आहे. तिला प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्याची दासी नुकतीच गुप्तपणे येऊन गेलेली आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या उगमाजवळ मंडळ देश आहे. त्याचा राजा लोहित आहे. पंचनद्यांच्या परिसरातील दिव्यप्रस्थ नगरीचा राजा सेनादीप म्हणून आहे. हे सारे एवढे पराक्रमी आहेत की एकदा त्यांच्या हत्याराचा स्फुलिंग पडला की त्यातून प्रलयाग्नीसारखा आकांत होतोच होतो. हिमालयाच्या उपत्यकेत पुष्कळ डोंगरी राज्य आहेत. हिमालयातही अनेक सुंदरी राज्य आहेत. हे सारे एवढे कडवे योद्धे आहेत की 11च्या 11 रुद्र एक झाले तरी त्यांच्याशी एकट्याने लढू शकतात. यांनी आपल्या पराक्रमाने तेथील सारे सिंह मारून टाकल्याने तेथील हत्ती निर्घोर झालेले आहेत. सरोवरात विहार करताना ते हत्ती त्यांच्या तोंडातून जे पाण्याचे फवारे उडवित असतात ते आकाशापर्यंत जातात आणि त्यांचे पाणी पिऊन ढग जेव्हा तृप्तीचा ढेकरा गरजतात तेव्हाच दशदिशांत पाऊस पडतो. भीमासुराचा पुत्र भगदंत हाही मोठा पराक्रमी राजा आहे. भगदंत त्याच्या तलवारीची गाठ त्याच्याशी पडली, त्याला मृत्यू आलाच हे ठरलेले आहे. इंद्र जेव्हा सिंहासनाकडे दुर्लक्ष करून श्रीविलासात रांगतो तेव्हा सिंहासनाच्या स्थैर्याबाबत भगवंताचा मैत्रीवरच विसंबतो. हिमालयातील परिसरातील सप्तमंडळाच्या राज्यात जे क्षत्रिय आहेत त्यांच्या सदोदित परजलेल्या शस्त्राच्या धारेवर सूर्यकिरण झळकू लागले म्हणजे असे वाटते की त्यांच्या शस्त्रांना भिवून सूर्य थरथर कापत आहे. विंध्याच्या परिसरात विंध्य राज्य करीत आहे. त्यांचे रत्नभांडार इतके समृद्ध आहे की जणू त्याला कायम भिवून पृथ्वीने आपल्या पोटातील रत्नभांडार आपणहून त्याला करभार म्हणून दिलेले आहे असे वाटते. शिवाय याच पर्वतीय प्रदेशात वाल्मिक राजा हे राज्य करीत आहे. नेपाळमध्ये कीर्तिदेव राजा आहे. हे दोघेही मल्लविद्येचे भोक्ते असून परस्परांना संगतीत तालीम करण्यासाठी ते जो आखाडा वापरतात त्यात माती ऐवजी कस्तुरी पसरलेली आहे. आपल्याकडे म्लेच्छ मंडळ आहे. ते कालयवन राजा राज्य करतो. दक्षिण दिशेला लोकपाल यमराज यांच्याही सत्तेवर कालयवनाने दबाव ठेवलेला आहे. यापुढे तुर्कान देश आहे. येथे वज्रादी नावाचा राजा राज्य करतो. त्याचे घोडदळ समुद्राप्रमाणे प्रचंड असून त्याचे मोठेच वैभव आहे. या घोडदळामुळे तो जे पराक्रम करीत असतो त्याच्या उष्णतेमुळे स्वर्गातील देवांची खडगे वितळून भूमीवर कोसळतात. त्याच आयत्यात तयार मिळालेल्या लोखंडातून हा वज्रादी राजा आपल्या घोड्यांच्या खुरांसाठी नाल बनवतो. शिवाय एक मोठा तलावही त्याने आपल्या राज्यात लोखंडाच्या साह्याने बांधून घेतला आहे. कारक देशाचा राजा तो दंतवस्त्र म्हणून आहे. त्याचा पराक्रम काय वर्णू. त्याने अष्टदिक्पालांना सुद्धा त्याच्या बळाचा मोठेपणा पटविला आहे. त्याच्या क्रोधावर क्रोध झाला की तो यमाचा सवंगडी असल्याप्रमाणे भयानक होतो. आपल्या सामर्थ्याच्या बळावर तो स्वतःच्या राज्यात इंद्रासारखे वैभव भोगत असतो. चंबळ नदीच्या काठावरील रश्मीजाळ देशामध्ये कुंतीभोज राजा राज्य करतो. त्याचा रथ सूर्यासारखा तेजस्वी आहे. नर्मदेच्या तीरावरील महिष्मती नगरीत हैहय कुळातील कार्तवीर्य अर्जुनाचा वंशज महानीळ राजा राज्य करीत आहे. हा राजा अभिनंदन दत्तात्रयाचा मोठा भक्त आहे. तो आपल्या धनुर्बाणाच्या जोरावर नंदनवनावर स्वारी करून तेथील स्वर्गीय फुले जिंकून आणतो आणि त्यांनी दत्ताची पूजा करतो. नर्मदेच्या उगमाजवळ त्रिपुर राज्य आहे. तिथे प्रतापलोचन राजा राज्य करतो. त्याने आपल्या बाहुबळाने सारी ईशान्य दिशा जिंकून घेतली आहे. धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन गंगातीरी हस्तिनापुरात आहे. साऱ्या विलासी लोकांना तो त्याच्या रूपवैभवाने लाजवीत असतो. रणदेवता जेव्हा मांसासाठी भांडत असतात तेव्हा तो आपल्या पराक्रमाने मांसाची एवढी रेलचेल करतो की रणदेवतांच्या वाट्यासाठी भांडावे लागत नाही. माणसे, सिंह, हत्ती, घोडे या साऱ्यांच्या मांसाचा लगदा त्याने
केला म्हणजे कुठले मांस कुणाचे हे ओळखणेही अशक्य व्हावे असा प्रचंड संहार दुर्योधन युद्धात करतो. उज्जैनीचा राजा विंद याला रत्नाचा शौक आहे. त्याने जणू समुद्राची मुळापासून झडती घेऊन रत्ने जमवली आहेत आणि अखंड रत्नांचा एक हार बनवून तो मोठ्या कौतुकाने त्याचे आराध्य दैवत जो महाकाळ त्याला अर्पण केला आहे. पूर्वेचे राजे सोमवंश आणि सूर्यवंश यांचे जे राजे उत्तरेला राज्य करतात त्यांची माहिती आता संपली. इथून पुढे मी पूर्वेचे आणि ईशान्येचे राजे सांगतो. म्हणून किन्नराने मल्हार राग आळविण्यात सुरुवात केली. तो भीमकाला म्हणाला, आता मी समोरील पूर्व दिशा राजांच्या यथासांग वर्णन करतो. लक्षपूर्वक ऐका. कैलासाच्या अलीकडे ईशान्येस वज्रकेतू क्षत्रिय राजा आहे. ज्ञानभैरव नावाचा राजा प्रधान असून तो स्वतःच्या राजाला सोडून इतर कोणाला ओळखत नाही. कैलासाच्या अलीकडील खोऱ्यात शोणितपूर नगरी आहे. शंकराच्या पराक्रमी भक्त बाणासूर याची ही राजधानी. सहस्राकार अशा सूर्याशी या बाणाने पृथ्वीवर राहूनच चढाओढ केली आहे. येथे या बाणाची पराक्रमी वंशज राज्य करीत आहे. गंगेच्या मुखाजवळील सागर संगम राज्यात अतिक्षेत्राचे राज्य आहे. कांती मंडळात राजपुत्र नावाचा राजा आहे.